नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण युनिट 5 आणि सेक्शन आपल्या हिस्ट्री सेक्शन मधलं युनिट 5 बघितलं आणि त्या युनिट 5 मध्ये मॉडर्न वर्ल्ड म्हणून आपण त्याचं टायटल होतं आणि त्याच्यात आपण अलग अलग प्रकारचे रेव्होल्युशन्स जे झाले होते अमेरिकेमध्ये, जे अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, नंतर इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, फ्रेंच रेव्होल्युशन आणि रशियन रेव्होल्युशन, असे अलग अलग प्रकार आपण बघितले. आणि ते बघत असताना आपण हे सुद्धा बघितलं की इंडस्ट्रियल रेव्होल्युशन मुळे जरा इम्पेरियलिस्टिक पॉलिसीज वाढत गेल्या होत्या. इम्पेरियलिस्टिक पॉलिसीज म्हणजे साम्राज्यवादी धोरणं यांची वाढणं सुरुवात झाली होती. आणि या कारणास्तव प्रत्येक युरोपियन राष्ट्राला, राज्याला असं वाटायचं की बा कुठल्याही प्रकारे आपण आपलं साम्राज्य वाढवायचं आणि त्या साम्राज्य वाढवण्याचे मागचे अनेक कारण, भरपूर कारण आपण पुढे शिकू त्याच्या मागे काय त्यांना वाटायचं. परंतु सर्वप्रथम इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाल्यामुळे त्यांचा जो कच्चा माल होता, त्यांचा जो फिनिश्ड प्रोडक्ट होता, कच्चा माल म्हणण्यापेक्षा फिनिश प्रोडक्ट होतं, ते फिनिश्ड प्रोडक्ट त्यांना ते कुठेतरी नेऊन विकायचं आणि त्याकरिता त्या लोकांना आणखी मोठं मार्केट पाहिजे असायचं. आणि या मार्केटच्या सर्च मध्ये, शोधण्यामध्ये या लोकांना आणखी नवीन नवीन आयडियाज येत गेल्या. आणि मग कोणाच्या गरीब राष्ट्र जे आहेत किंवा एशिया किंवा आफ्रिकातले जे राज्य आहेत त्यांना काबीज करणे बळजबरीने, आणि मग त्या राज्यांमध्ये जाऊन, त्या देशांमध्ये जाऊन आपलं प्रोडक्ट विकणे आणि मग परत त्या जहाजी रिकाम्या आणण्यापेक्षा त्याच्यात मग अशा राष्ट्रामध्ये जायचं की जिथे रॉ मटेरियल खूप जास्त मिळेल किंवा कच्चा माल खूप मिळेल. तुम्हाला मागच्या वेळेस मी उदाहरण दिलं होतं की आपण ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली होती, तर ईस्ट इंडिया कंपनी भारतात येण्याच्या मागच्या अनेक कारण होती. ती व्यापारासाठी फक्त आलेली नव्हती, परंतु व्यापाराच्या सोबत सोबत दुसरेही काम त्यांना करायचे होते. परवानगी तर व्यापाराचीच घेतलेली होती पहिले, आणि ईस्ट इंडिया कंपनीच होती तोपर्यंत. 1857चा उठाव झाला नाही तोपर्यंत ब्रिटिश गव्हर्नमेंटने सुद्धा त्याच्यात हस्तक्षेप केलेला नव्हता. परंतु हे झालं फक्त उदाहरण ब्रिटिश कंपनीचं किंवा ईस्ट इंडिया कंपनीचं. फ्रान्स असो किंवा जर्मनी असो, इतर जे राष्ट्र आहेत, रशिया असो, हे जे मोठमोठे राष्ट्र होते युरोपचे, यांना सुद्धा साम्राज्यवादाचा चटका लागलेला होता आणि यांना सुद्धा वाटायचं की बा आपलं साम्राज्य मोठं झालं पाहिजे. आणि त्याच्या कारणावरून प्रथम महायुद्ध झालं. आपण वर्ल्ड ड्युरिंग 2 वॉर्स ह्या सेक्शन ए मधला युनिट 6 शिकणार आहे. आणि याच्यात वर्ल्ड ड्युरिंग 2 वॉर्स आपल्याला शिकायचा हा चॅप्टर म्हणजे दोन युद्ध कसे काय घडत गेले, काय काय घडत गेलं, जगामध्ये काय काय घडामोडी होत गेल्या, ह्या सगळ्या आपण ह्या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. तर पहिला जो आपला पार्ट आहे तो आहे फर्स्ट वर्ल्ड वॉर 1914 ते 1918. आणि परिणाम स्वरूप प्रथम महायुद्धानंतर लीग ऑफ नेशनचा जन्म झाला 1920 मध्ये. वुड्रो विल्सनचं डोकं होतं याच्यामध्ये सगळं. राईस ऑफ डिक्टेटरशिप इन युरोप. आता डिक्टेटर सुद्धा आले, फासिझम आणि नासिझम आलं. फासिझम आणि नासिझम आल्यानंतर आणखी मिलिटरी रेस, आर्म रेस वाढत गेलं आणि फर्स्ट वर्ल्ड वॉरचा बदला म्हणून सेकंड वर्ल्ड वॉरची उत्पत्ती झाली, निर्मिती झाली. सेकंड वर्ल्ड वॉर हे फर्स्ट वर्ल्ड वॉरच्याच भूमीवर, बेसवर आधारित आहे. म्हणून या दोन्ही युद्धांचा अभ्यास जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये असलेल्या या दोन्ही युद्धांचा अभ्यास करत असताना युरोपचा आणि जगामध्ये चाललेल्या घडामोडींचा जोपर्यंत अभ्यास करत नाही तोपर्यंत आपल्याला प्रथम महायुद्ध किंवा द्वितीय महायुद्ध किंवा मग आणखी काही गोष्टी समजणं जरा अवघड होऊन जाईल. म्हणून आज आपण प्रथम महायुद्धाकडे वळूया आणि प्रथम महायुद्धाची कारण काय झाली, कसं काय प्रथम महायुद्ध सुरुवात झाली, हे सगळं आपण बघूया. तर
थिअरिटिकल आहे थोडासा पार्ट आजच्या आपल्या ते चॅप्टर मध्ये. जरी थिअरिटिकल असला तरी त्याच्यातून भरपूरशा गोष्टी समजून घेण्यासारख्या आहे. ही हा चॅप्टर फक्त तुमच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून नाही, तर तुम्हाला इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सुद्धा देताना UPSC असो MPSC असो या सगळ्या एक्झामिनेशन देताना सुद्धा या चॅप्टरची किंवा या कम्प्लीट हिस्ट्रीची गरज पडेल. तर दॅट इज वाय when you are going to read it as if you are preparing for other examinations also. The First World War 1914 to 1918. Seeds of this war were sown by economical political conditions in 19th century. आता इकॉनॉमिक आर्थिक आणि राजकीय कंडिशन्स कशा कशा बदलत गेल्या त्याच्या त्याच्यानुसार याच्या ज्या परिस्थिती जी आहे ती बदलत गेली आणि सीड्स ऑफ दिस वॉर, सीड्स म्हणजे पेरणं गेलं सगळं, जवळपास सगळ्यांच्या मनात काही ना काही कुठे ना कुठे शिजत राहिलं की नाही आम्हाला हा राज्य पाहिजे होता, आम्हाला तो राज्य पाहिजे होता. कारण की इंडस्ट्रियल रेव्होल्युशन मुळे काय झालं होतं, फक्त फिनिश प्रोडक्ट्स नाही तर शस्त्र सुद्धा बनवण्याची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या होत्या. आर्म्स रेस सुद्धा सुरुवात झालेली होती. प्रत्येक राष्ट्राला वाटायचं की माझ्या जो थोडा कुठल्या ना कुठलं राज्य असलंच पाहिजे. आणि त्याच्यामुळे इम्पेरियलिझम, आता याच्यातला आपण कॉजेस ऑफ द फर्स्ट वर्ल्ड वॉर बघत असताना इम्पेरियलिझम बघूया. इम्पेरियलिझम ऑफ द युरोपियन नेशन्स, साम्राज्यवादी धोरण पूर्ण युरोपीय राष्ट्रांचं. त्यांना असं वाटायचं की बा युरोपच्याच आजूबाजूला किंवा युरोप मधलाच भरपूरसा भाग हा आपल्या इन्फ्लुएन्स मध्ये आपला प्रभुत्वात असला पाहिजे. आणि प्रत्येक राष्ट्राला असं वाटायचं, बेसिकली 4 राज्य असे होते की हे अति जास्त महत्वाकांक्षी होते. त्यातलं इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि रशिया, त्याला जोड म्हणून इटली, असे हे जे 5-6 राज्य होते. या लोकांनी यांच्या औद्योगिक क्रांतीच्या प्रगतीमुळे किंवा स्वतःच्या फायनान्शियली ते इतके स्ट्रॉंग होते की यांना असं वाटायचं की आपण आणखी जास्त साम्राज्य मोठं करून आपल्याकडे जास्तीत जास्त साम्राज्य ठेवून आपला मिलिटरीचा पॉवर वाढवून आपलं प्रभुत्व या पूर्ण भागामध्ये वाढवत राहावं. तर युरोपियन नेशन्स मध्ये हे जे 4 तुम्हाला नेशन सांगितले, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि रशिया, या लोकांना असं वाटायला लागलं की आपण आपलं साम्राज्यवादी धोरण कायम ठेवायचं. तर आफ्टर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन डेव्हलप कंट्रीज नीडेड न्यू मार्केट्स टू इम्प्रूव्ह ट्रेड. तुम्हाला आधी सांगितलं तसं त्यांना नवनवीन ट्रेड पाहिजे होतं, नवनवीन मार्केट पाहिजे होतं, कारण की त्यांचं ट्रेड वाढवणं जरुरी होतं. दे फोर्सिबली अक्वायर्ड टेरिटरीज इन एशिया अँड आफ्रिका. मग काय करायचं त्यासाठी, दे फोर्सिबली जबरदस्तीने आशिया आणि आफ्रिकेमध्ये येऊन, आता अंडर डेव्हलप कंट्रीज होत्या इथे, तुम्हाला मागे सांगितलं तसं की यांच्याजवळ शस्त्रसाठे नव्हते, काही तेवढं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज नव्हत्या, बिचारे तलवारी घेऊन धावायचे नाही, इकडून बंदुकीने हाणून काढायचे. तर अशा एवढ्या विचित्र परिस्थितीमध्ये यांनी सहज सोप्या रीतीने आशिया आणि आफ्रिकेमध्ये आपलं प्रभुत्व निर्माण केलं. विच वेर अ प्लेस फॉर मार्केट ऑफ फिनिश प्रोडक्ट अँड ऑल्सो सोर्स ऑफ रॉ मटेरियल. इथे तर आपलं प्रोडक्ट विकायचंच, पण प्रोडक्ट विकत असताना तिथलं रॉ मटेरियल सुद्धा घेऊन यायचं. आता आपल्याला त्या काळामध्ये इंग्रज यायच्या पूर्वी आपल्या देशाला सोने की चिडिया वगैरे असं काहीतरी म्हणायचे किंवा खूप सोनं वगैरे असायचं, नदीच्या दुधाच्या गंगा वगैरे दुधाच्या नद्या वाहायच्या, सोन्याचा धूर उडायचा, असं तसं काहीतरी आपण जे ऐकिव्यात आहे. तर ते खोटं नव्हतं. त्यावेळेस खूप जास्त पैसा होता, खूप जास्त प्रमाणात आपल्याजवळ सगळ्या गोष्टी होत्या. परंतु यांची करडी नजर पडल्यानंतर या लोकांनी, आपल्या लोकांचं सुनियोजित नसल्यामुळे, टेक्नॉलॉजीत ऍडव्हान्समेंट नसल्यामुळे, एकी नसल्यामुळे भरपूरशा गोष्टींचा आपल्याला नुकसान भोगावं लागलं. आणि या लोकांनी आपले रॉ मटेरियल मीन्स कुठल्याही उत्पादन करण्याकरिता लागणारं जे काही मटेरियल, उदाहरणार्थ स्टील बनवायचं असेल तर आपल्याला आयर्न ओर फार जास्त आवश्यक आहे. किंवा मग गोल्ड आहे, गोल्ड घेऊन जाणे, आणि किंवा मग कापूस घेऊन जाणे. आपला कापूस घेऊन जायचा आणि आपल्याला सुती कापड विकायची.
इंग्लंड मधून आणायची. मी इथून न्यायचं 1 रुपयाचा कापूस, तिकडून आणताना तोच कापूस 1 रुपयाचे 10 शर्ट बनवायचे आणि एक शर्ट 10 रुपयाला विकायचं. असे काहीतरी तिकडं मी पूर्ण काम ह्या लोकांचे असायचे. आणि इंग्लंड अँड फ्रान्स वेअर द लीडर्स अँड फ्लरिश ड्यू टू देअर इम्पेरियलिस्टिक पॉलिसीज. जर्मनी आणि रशिया तर फार नंतर आले, परंतु या दोन राष्ट्रांनी, इंग्लंड आणि फ्रान्स, सुरुवातीपासूनच. अमेरिकेमध्ये सुद्धा त्या लोकांनी आपल्या कॉलनीज बसत असताना इंग्लंड आणि फ्रान्स मध्येच युद्ध झाले आपण बघितलं. आणि इंग्लंड आणि फ्रान्स मध्ये आधी भरपूरसे वाद व्हायचे, भरपूरसे युद्ध व्हायचे, परंतु इंग्लंड आणि फ्रान्स या लोकांनी, या दोन देशांनी आपला विस्तारवाद कधी सोडला नाही. इंग्लंड फार छोटा होता, फ्रान्सही तेवढा काही विशेष मोठा नव्हता. या लोकांना नवीन जागा पाहिजे होती आणि त्यासाठी या लोकांनी विस्तारवाद घेतला. टेन्शन अरोज when the other European countries also tried to adopt these policies. आता या गोष्टीमध्ये या दोघांचं प्रभुत्व होतं. म्हणजे यांना असं वाटायचं की आपण जे करून आलो हे कोणी दुसऱ्यांनी करू नये. आणि मग जेव्हा दुसरे लोक आले, टेन्शन अरोज, टेन्शन वाढत गेलं. when arose past tense of arise. when the European countries, other European countries, आता जे दुसरे धन संपदा असलेले जे राष्ट्र होते, उदाहरणार्थ जर्मनी, आपण रशियाची गोष्ट करू नये कारण की रशियाची परिस्थिती आपण बघितली होती, परंतु जर्मनी सारखा राष्ट्र जेव्हा याच धोरणामध्ये स्वतःला उतरवण्याचा प्रयत्न करत होता, या दोघांच्या पोटात शिजणं सुरू झालं, इंग्लंड आणि फ्रान्सच्या. हे जरी दुश्मन होते, परंतु जेव्हा जर्मनी आला तर हे दोस्त कसे झाले हे आपण पुढे बघणार आहोत. आणि मग एक आपण पहिले बघितला इम्पेरियलिस्टिक टेंडन्सी, आणि नंतर आता आहे दुसरा आहे अग्रेसिव्ह नॅशनलिझम. अग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक, नॅशनलिझम म्हणजे राष्ट्रवाद. राष्ट्रवादाच्या नावाखाली भरपूरशा गोष्टी सुद्धा या लोकांनी शिजवण्यास सुरू करून दिलं. Some great powers in Europe became expansionist under the guise of nationalism. आता चालू घडामोडीमध्ये तुम्ही बघितलं असेल, मागील काही वर्षापूर्वी मराठी माणूस आणि मराठी भाषा आणि असं तसं भाषेच्या बळावर कितीक लोकांनी आपले रोडगे शिजवले. आणि महाराष्ट्रातलीच गोष्ट केली तर इतर ठिकाणच्या गोष्टी केल्या तर आणखी भरपूरशा उदाहरणं तुम्हाला देता येईल की इतिहासामध्ये अशा भरपूर नोंदी आहेत की फक्त भाषेच्या भरोशावर, जातीच्या भरोशावर, धर्माच्या भरोशावर भरपूरशा गोष्टी करत गेलो आपण. परंतु इथे सुद्धा युरोपियन राष्ट्रामध्ये सुद्धा एक्सपॅन्शनिस्ट टेंडन्सी आली आणि हे राष्ट्रवादाच्या सोंग घेऊन आली. म्हणजे आम्ही राष्ट्रवादी आहोत, आम्हाला राष्ट्राबद्दल प्रेम आहे आणि आमचं राष्ट्र, आमच्या राष्ट्रामध्ये असलेली जितकी लोक आहेत ती सुद्धा इतर राज्यामध्ये जी आहे ती सुद्धा आमच्या राष्ट्रात आली पाहिजे, म्हणून या लोकांनी राष्ट्रवादी धोरण सुरू घेतलं आणि विस्तारवादी धोरण यांचं त्याच्या मागे मेन उद्देश होता. उदाहरणार्थ इथं खाली दिलेलं आहे, जर्मनीचं उदाहरण तुम्हाला देतोय पुढे. पॉवर अँड स्टेटस ऑफ नेशन केम टू बी इक्वेटेड विथ टेरिटरी एक्सटेंट ऑफ द नेशन. म्हणजे जो राष्ट्र त्या राष्ट्राचा पॉवर आणि त्या राष्ट्राचं स्टेटस ते त्याच्या टेरिटोरियल एक्सटेंट, तो किती मोठं राष्ट्र आहे याच्यावर डिपेंड करते. आणि मग ते राष्ट्र छोटं जर राहिलं तर त्याच्यावर कोणी हल्ला करू शकेल, मग मोठं राहिलं तर त्याच्या जो पॉवर जास्त आहे आणि त्याचा स्टेटस मोठा आहे असा एक त्यांचा समज होता. आणि इन 1871 जर्मनी annexed the provinces of Alsace and Lorraine that belong to France. इथून पहा धीरे धीरे आता जर्मनीने आल्साक आणि लोरेन नावाचे जे दोन राष्ट्र आहे, जर्मन भाषा बोलणारे थोडे राष्ट्र होते, परंतु फ्रान्सच्या अखत्यारीत होते, हे जर्मनीने बळकावले. रशिया आणि ऑस्ट्रिया ऑल्सो स्टार्टेड टू अक्वायर टेरिटरीज इन युरोप. आता इथे रशिया आणि ऑस्ट्रिया हे सुद्धा त्यांनी सुद्धा त्यांचा विस्तार सुरुवात केली आणि याच्यामुळे ऑल दिस लेड टू अ टेन्स सिच्युएशन इन युरोप. आणि याच्यामुळे एक टेन्स परिस्थिती निर्माण झाली आणि ही परिस्थिती हळूहळू विकोपास जायला सुरुवात झाली. याच्या पुढचा भाग आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघूया. आणि अशी विनंती करतो सगळ्यांना की हे तुम्ही वरच्यावर वाचा, कारण की हे जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही, एक एक डिटेल अंडरलाईन करून ठेवणार नाही, हे सिक्वेन्स जर तुमच्या लक्षात आला नाही तर तुम्हाला पुढचं वाचणं जरा समजणं जरा अवघड होते. धन्यवाद.